सरकारना विरोधच करायचा आणि तो विरोध मोदीजींना करायचा आहे. तिथेच म्हणजे मी तेच म्हणते की तुम्ही का विषयांत करताय की असं का नाही तर विचार करत आहे की होय 33% महिलांना तिकीट मिळून त्या 29ला लढल्या पाहिजे, त्या सत्तेत आल्या पाहिजेत आणि त्यांनी देशाची धुरा काही प्रमाणात तरी सांभाळली पाहिजे. हा विचार जोपर्यंत संकेतजी तुमच्यापासून सुरू होत नाही, तुम्ही माध्यमांमध्ये काम करता, तोपर्यंत हे विषयाला बनवलेलं चालू राहील. जी ज्यावेळी अशा घटना होतात, अशा गोष्टी समोर येतात, त्यावेळी ही जी डिलिमिटेशनची जी कमिटी आहे ती देखील बायस्ड होणार नाही. हे कशावरून? हे आपण बघा, हे आपणच म्हणजे म्हणतोय ना, उदाहरण दिलं ना मी तुम्हाला. आणि या नारी शक्ती वंदन विधेयकाला नुसतं जिजाऊंचा वारसा सांगायचा, सावित्रीचा वारसा सांगायचा आणि मग त्याला विरोध करायचा तर हे योग्य नाही. महिला हे देशातल्या कधीच विसरणार नाहीत आणि आता या इतर कमिटीचा विषय काढून इतर गोष्टींकडून छेद देण्याचा प्रयत्न करत असतील तरी या देशातली नारी शक्ती लक्षात ठेवेल. कारण संघर्ष करणं हा तिचा स्वभाव आहे आणि तिच्या लढ्याला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. एकदा जर ती उतरली ना तर मग ती काय बदल घडवू शकते हे एका काळात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2-4 दिवसांपासून महिला आरक्षण आणि त्यासोबतच डिलिमिटेशन म्हणजे सीमांकनाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आहे. चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होते. कालच लोकसभेमध्ये भाजपकडून जे 3 किंवा सत्ताधाऱ्यांकडून 3 बिलं मांडण्यात आली होती, त्या तीनही बिलं जी आहेत ती नामंजूर झालेली आहेत. विशेष करून महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे बिल आणलं होतं त्याच्यामध्ये महिलांना आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये संशोधन करण्याचा एक ते विधेयक होतं आणि ते विधेयक देखील 230 विरुद्ध 298 एवढ्या मतांनी या मतांच्या फरकाने ते पराभूत झालेलं आहे किंवा ते मंजूर झालेलं नाही आहे. आणि ह्या चर्चेमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की महिला आरक्षण का हवं आहे, त्याची काय गरज आहे, सोबतच परिसीमन जे आहे म्हणजे आपण ज्याला डिलिमिटेशन म्हणतो त्याची काय गरज आहे, ते पूर्वी कधी झालं होतं, त्याचा इतिहास काय आहे, ते झालं तर काय फायदा होईल, काय नुकसान होईल, घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये नियमांमध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत, ह्या सर्वच टेक्निकल बाबींपासून राजकारण जे आता 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत त्या संदर्भातलं सगळं राजकारण, सगळ्याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज भाजप महिला विंगच्या उपाध्यक्षा वर्षा भोसले मॅडम आहेत. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम. आणि मॅडमची आणखीन एक जबाबदारी ह्याच्या व्यतिरिक्त की त्यांना कोऑर्डिनेटर बनवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ह्या महिला आरक्षणाच्या संदर्भात जी काही चर्चा आहे, जे विधेयक मांडलं गेलं त्या संदर्भामध्ये. चर्चा सुरू करण्या अगोदर मला प्रेक्षकांना हे सांगणं आवश्यक आहे की ज्यावेळी आम्ही महिला आरक्षण हा शब्द वापरतोय त्यावेळी ते पॉलिटिकल रिझर्वेशन आहे. संविधानामध्ये 3 प्रकारचं आरक्षण आहे. एक नोकरीतलं आहे, एक शिक्षणातलं आहे आणि तिसरं राजकीय आरक्षण आहे. ज्यावेळी आम्ही महिला आरक्षण किंवा आरक्षण असे शब्द वापरू त्यावेळी तुम्ही हे समजून जा की पॉलिटिकल रिझर्वेशन किंवा राजकीय आरक्षणाबद्दल ही चर्चा सुरू आहे. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महिला रिझर्वेशन जे आहे 33% आरक्षण द्यायचं आहे, काय पार्श्वभूमी आहे त्याची, काय इतिहास राहिलेला आहे? 33% आरक्षणाचा विषय गेले अनेक वर्ष ऐरणीवरती आहे. ज्यावेळेस पंतप्रधान देवेगौडा होते त्यावेळेस सर्वप्रथम त्यांनी ज्यावेळेस हे विधेयक मांडलं, आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, त्यावेळेस काँग्रेसचा त्यांना पाठिंबा होता, पण त्यांना सहकार्य केलं नाही आणि ते विधेयक पारित झालं नाही. त्यानंतर अटलजींच्या काळामध्ये त्यांनी 4 वेळा हे विधेयक मांडलं, पण त्यावेळेसही पुन्हा 2/3 म्हणजे 1/3 बहुमत आपल्याला हवं होतं, पण ते बहुमत मिळालं नाही आणि हे विधेयक पारित झालं नाही. पुन्हा जेव्हा 2010ला ज्यावेळेस हे विधेयक मांडलं त्यावेळेस भाजपला हे माहिती होतं की काँग्रेसने यापूर्वी आपल्याला काय त्रास दिला आहे, तरीसुद्धा काँग्रेसने ज्यावेळेस हे विधेयक मांडलं 2010 साली त्यावेळेस राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिला आणि हे विधेयक मंजूर करा असं सांगितलं. पण त्यांनी राज्यसभेत मांडलं पण लोकसभेत मांडलंच नाही. म्हणजे तिथेच त्यांची आडमोठी भूमिका लक्षात येते की तुम्ही राज्यसभेत सगळ्यांनी समर्थन दिलं आहे, मग आता लोकसभेत मांडा की. पण त्यांनी ते तसं लोकसभेत मांडलं नाही आणि ते बिल पुढे गेलं नाही. मग 2014 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं, नरेंद्र मोदींनी या देशाची धुरा हातात घेतली. त्या सगळ्या काळामध्ये मग जो अनेकांचा प्रश्न आहे की मग तुम्ही 2014 पासून सत्तेत आहात तेव्हापासून का नाही आणलं, तर एकंदरीत ज्यावेळेस आपण
स्त्रीला मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला संविधानाच्या माध्यमातून, आणि संविधान सभेत त्यांनी हे सांगितलं होतं की स्त्रियांना राजकीय आरक्षण असणं गरजेचं आहे. याबरोबरीतच त्यांनी 3 आरक्षणाचा 3 गोष्टींचा विचार केला होता: सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. मग आपण ज्याचा तुम्ही नुकताच उल्लेख केलात, मग या सोशल जस्टिसमध्ये काय येतं तर महिला या ट्रिपल तलाकच्या कसाट्यात अडकलेल्या होत्या. ती महिला कुठल्या धर्माची हे महत्त्वाचं नाही, पण तिची सुटका केली ट्रिपल तलाकच्या माध्यमातून. नुसतं आपण महिलांना राजकीय आरक्षण देण्याआधी तिची मानसिकता, तिची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीसुद्धा विचारात घेतली पाहिजे. तिचा वेळ कुठे कुठे जातोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली होती, तरीसुद्धा महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. घर तिथे जल या माध्यमातून तिचा केवढा वेळ वाचला, तिच्या घरामध्ये पाणी आलं. 60 वर्ष झाली तरी तिच्या शौचालयाचा प्रश्न ऐरणीवरती होताच. तिला सकाळ म्हणजे पहाटेची किंवा रात्रीचा अंधार होण्याची वाट पाहावी लागायची. त्यातनं तिची मुक्तता केली. नंतर विविध योजनांच्या माध्यमातून, मग ती मुद्रा योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तिला सक्षम केलं. आणि हा सक्षमीकरण होत असताना की हो, आता अंदाज आला की येस, महिलांचा भरपूर वेळ वाचतोय आणि त्या स्वतःच्या कुटुंबाबरोबर आता त्या समाजात आणि राजकीय कारकिर्दीत सक्षमपणे पुढे येऊ शकतात. मग हे बिल भारतीय जनता पार्टीने 2023 साली आणलं. मग 2023 साली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकार होतं. त्यामुळे काँग्रेसला हे माहीत होतं की आपण विरोध केला तरी हे विधेयक पारित होणार आहे. पण ते विधेयक ज्यावेळेस आणलं त्यावेळेस त्या विधेयकाचं नाव तुम्ही लक्षात घ्या, नारी शक्ती वंदन विधेयक. आत्तापर्यंतचं 33% आरक्षणाचं विधेयक असं म्हटलं जायचं. पण ज्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी हे विधेयक आणलं त्यावेळेस त्याला नावच दिलं नारी शक्ती वंदन. म्हणजे नारी वंदनही म्हटलं नाही, तर त्या नारीमध्ये असलेल्या शक्तीला वंदन करणारं विधेयक आहे. आणि जिच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, जिची लढण्याची तयारी आहे, भिडण्याची तयारी, अशा सगळ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या बरोबरीत उभं राहण्यासाठी, त्यांना या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी हे विधेयक आहे. आणि मग ते 2023 साली आणलं. 2023ला जरी काँग्रेसने समर्थन दिलं नसतं तरी ते पारित होणार आहे हा त्यांना अंदाज होताच. आणि म्हणून त्यांनी ते तोंड देखलं समर्थन दिलं आणि आम्ही समर्थन दिलेलं आहे असं. मग 2023चा विधेयकाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की त्या विधेयकामध्ये आत्ता हे आपण विधेयक पारित करतोय, पण त्याचं अमेंडमेंट बिल कधी होईल तर जाती गणना, कारण या देशामध्ये गेली अनेक वर्ष जाती गणना झालेली नव्हती आणि कोविडच्या काळानंतर देशातली सगळीच परिस्थिती बदललेली होती. त्या पार्श्वभूमीवरती आपण आधी जाती गणना करून घेऊ, जातीनिहाय रचना करू आणि मग ती जाती गणना पूर्ण झाल्यानंतर हे विधेयक अंमलात आणू. मग काँग्रेसलाही माहिती आहे की याच्यात काही काळ जाणार आहे, मग बघू तेव्हाचं तेव्हा. आणि मग आता या सगळ्या काळात ज्यावेळेस लक्षात आलं की आपण 26ला जो कायदा घालून दिलेला आहे, म्हणजे 1971 सालचं डिलिमिटेशन जे इंदिरा गांधींनी केलेलं होतं, त्याच्यानंतर जी निवडणूक झाली 73ची, 75ला आणीबाणी आली, 76ला डिलिमिटेशन करणं अपेक्षित होतं. त्यावेळेस इंदिरा गांधींनी कायद्याच्या आधारे ठराव करून घेतला आणि रचना केली की 2001 पर्यंत येणार नाही. 2001ला असं लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये ज्या जनगणनेची वाढ झालेली ती फार वेगवेगळ्या स्तरावरती आहे. त्यामुळे जोपर्यंत लोकसंख्या स्थिर होत नाही तोपर्यंत पुढे जाणं योग्य नाही. मग ते 2026 पर्यंतचं ते होऊ शकत नाही डिलिमिटेशन असं आलं. मग आता ज्यावेळेस 2026 सुरू झालं आणि डिसेंबरपर्यंत घटनेच्या दृष्टिकोनातून हे डिलिमिटेशन 2026 डिसेंबर 26 पर्यंत आपण त्याच्या मागे लागलं पाहिजे. ते करून घेणं हे कायद्याने सांगितलेलं संविधानात, त्यामुळे आपण ते केलं पाहिजे. मग आत्ताच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये कोणत्या कायद्याचा तुम्ही उल्लेख करताय? 2001ला ज्यावेळेस हे ठरलं की देशात, म्हणजे 2001ला डिलिमिटेशन होणं गरजेचं होतं. मी याचं कारण 1976 साली इंदिरा गांधींनी काय सांगितलं होतं की नाही आता डिलिमिटेशन करायचं नाही. मग त्यांनी तो ठराव केला आणि तो 2001 पर्यंत डिलिमिटेशन करायचं नाही असं ठरलं. मग जर इंदिरा गांधींनी तेव्हा ठरवलं 2001 साली ज्यावेळेस अटलजींचं सरकार होतं त्यावेळेस काही राज्यांची लोकसंख्या बऱ्यापैकी वाढली होती, काही राज्यांची लोकसंख्या वाढली नव्हती. मग डिलिमिटेशनमुळे काही राज्यांवरती अन्याय होईल. मग आपण ते तसं न करता एक लोकसंख्या स्थिर होण्यासाठी सगळीकडची आपण थोडा वेळ देऊया म्हणून 2026 पर्यंतचा वेळ दिला. म्हणजे हे अटलजींच्या सरकारने ठरवलं की 2026ला डिलिमिटेशन करायचं. हां बरोबर. म्हणजे त्याच्या आधी
कोणी ठरवलं इंदिरा होतं? गांधी. इंदिरा गांधीने ठरवलं होतं. त्याच्यानंतर अटलजींच्या अटलजींनी. सरकारने केलं. म्हणजे ते काही मी नाकारत नाहीये. मग आपल्याला जेव्हा लक्षात आलं की आपण जी जनगणना करत होतो त्या जनगणनेची सगळी प्रोसेस होत नाहीये आणि आता महिला खऱ्या अर्थानं सक्षम झाल्यात आणि त्यांना आपण या मूळ राजकीय प्रवाहापासून दूर ठेवणं योग्य नाही आणि त्यांची एक टर्म याच्यामध्ये वाया जाईल, तर आपण त्याऐवजी आपण जी जनगणना सुरू झालेली आहे ती जनगणना सुरू राहील, ती जातीनिहाय होईल, पण 29ला आपण महिलांना संधी दिली पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, तर मग कायदा आणला की बाबा हे विधेयक जे आहे ते विधेयक पारित करत असताना सगळ्या राज्यांमधली जनगणनेचा हे वेगवेगळं आहे, स्तर वेगळा आहे, तर त्यापेक्षा जो नियम इंदिरा गांधीने वापरलेला होता, जो नियम काँग्रेस सरकारने वापरलेला होता, त्याच आधारे सगळीकडे 50% जागांचा आपण वाढ करायची. म्हणजे हे इंदिरा गांधींनी 50% वाढवण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं. नाही, इंदिरा गांधींनी तेव्हा निर्णय नाही घेतला की नाही, मग का नाही निर्णय नाही घेतला? पुन्हा जनसंख्येचाच आधार होता की नाही. ज्यावेळेस 7 लाख लोकसंख्या असायला पाहिजे होती एका खासदारासाठी, आज ती संख्या किती झालेली आहे? मग अशा पार्श्वभूमीवरती एक खासदार तिथल्या लोकांना न्यायच देऊ शकत नाही किंवा त्या खासदाराचा चेहराच तिथल्या जनतेला दिसत नाही. अनेकदा असं होतं की त्या खासदाराचं नावही लोकांना माहित नसतं, कारण प्रवास करणं तेवढं शेवटी तोही माणूस आहे ना. मग त्या पार्श्वभूमीवरती आता आपण देशाची पुढची वाटचाल करत असताना आपण काय केलं पाहिजे, तर मग या डिलिमिटेशन करणं म्हणजे काय आहे, तर त्या डिलिमिटेशन आता आपण 50% जागा सरसकट सगळ्या राज्यांना जिथे कुठेही लोकसंख्या म्हणजे इथली लोकसंख्या किती आणि तिथली लोकसंख्या किती याचा विचार करायचा नाही. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला, आता 48 खासदार आहेत. या 48 मध्ये 48चे अर्धे 24 होतात, ते 24 ऍड केले की 72 एवढे खासदार होतील. केरळमध्ये आता 40 खासदारांची संख्या आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा 20 वाढतील आणि 60 होतील. म्हणजे याच्यामध्ये मूळ ढाच्याला कुठेही हात लागत नाही, कारण जनगणना कुठेही म्हणजे समान नसली, त्याच्यामध्ये विषमता असली. प्रश्न असा आहे की 50% हे कोणत्या आधारावरती ठरवलं गेलं? कारण त्याला आधार काय आहे? म्हणजे तुम्ही म्हणता की 7 लाखापर्यंत 7 लाखांचं प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती संसदेमध्ये असेल. नाही, असं नाही म्हटलं मी असं म्हणते की 1971 साली जेव्हा विचार झालेला त्यावेळी ती लोकसंख्या तेवढी होती. त्या अर्थानं ठीक होतं. आहे. आता ज्या लोकसंख्येचा विचार करतोय आपण आणि ज्या डिलिमिटेशनचा विचार करताना जे विरोधक सुद्धा म्हणतायत, म्हणजे केरळ सारख्या राज्यांवरती, कर्नाटक सारख्या राज्यांवरती अन्याय होईल आणि यांना जी हिंदी भाषिक राज्य आहेत तिथे त्यांना फायदा होईल, तर तसं नाही आहे. म्हणूनच मग कुठल्याच राज्यावरती अन्याय होऊ नये. मग हा निर्णय सरकार म्हणून आपण घ्यावा की आत्ताच्या घडीला प्रत्येक मतदानाचा जो मतदार आहे त्याच्या मतदाराला समान वेटेज आहे. मग सगळ्या खासदारांची थोडी त्या राज्यात त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण विभागणी करावी आणि 20 जागा वाढवून त्या राज्यामध्ये द्याव्या. याच्यामध्ये चूक काय आहे? चूक की बरोबर ह्यापेक्षा पण आधार काय आहे 50%चा? काही गोष्टी सरकार म्हणून घेण्याचा अधिकार असतो की नाही. सरकार म्हणून निर्णय घेण्याचा की कुठल्याही राज्यावरती अन्याय होणार नाही आणि आपण तसं बिल मंजूर करूया. आपण ज्यावेळी हे झालं, सीमांकन झालं सुरुवातीला, त्यावेळी लोकसंख्येचाच आधार होता ना. बरोबर आहे ना. मग आता लोकसंख्येला आधार का नाही पकडलं जात? किंवा 2011ची जनगणना ग्राह्य धरली जाते का त्या सगळ्या परिसीमांच्या याच्यामध्ये? ती जरी ग्राह्य धरली आपण 2000 लोकसंख्येची 2011ची जर आपण जनसंख्या ग्राह्य धरली ना, तर आपण ज्या जागा केरळला देतोय ना तेवढ्या त्यांना मिळणार नाही, त्या कमी होतील. म्हणजे महाराष्ट्रातही 4 जागा कमी होतील. मग त्याच्यावर मग केरळवरती आणि इतर काही राज्यांना फायदा होईल. मग हे योग्य आहे का? मग त्यापेक्षा ती जनगणनाही गृहीत न धरता आपण हा सामाजिकतेचा किंवा समानतेचा विचार करून सगळ्या राज्यांना आत्ताच्या घडीला खासदार लोकांच्या फायद्यासाठी असतात, लोकसेवेसाठी असतात, त्यासाठी त्या संख्येच्या अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी समसमान जागा वाढवण्याचं सूत्र ठरवलं. गुणोत्तरात कुठेही आपण बदल केला नाही, कारण हीच आत्ताच्या घडीची. नाही तर मग महिलांना आरक्षण नाही मिळणार. आता नाही मिळणार. कसं होईल? मग एक टर्म महिलांनी वंचित राहायचं का? म्हणजे उलट हा काँग्रेसचा चेहराच आहे की नाहीच समर्थन करायचं. हे सरळ सरळ उघड दिसतंय. जर कुठेच केरळ सारख्या राज्यावरती अन्याय होत नाही आणि जिथली लोकसंख्या जास्त आहे त्यांचाही अन्याय होत नाहीये. डिलिमिटेशन आणि रिझर्वेशन म्हणजे महिलांना जे काय आरक्षण आहे त्याचा मुळात संबंध काय? कारण 2023ला ज्यावेळी हे बिल आलं त्यावेळी डिलिमिटेशनच्या कुठल्याही गोष्टी चर्चेमध्ये नव्हत्या.
ते बिल हे महिला रिझर्वेशनसाठी होतं आणि ते पास झालं. आता डिलिमिटेशनचा मुद्दा त्याच्यामध्ये का मर्ज केला जातो? आणि दुसरी गोष्ट, 2023 मध्ये जो कायदा पास झाला, जे विधेयक पास झालं, ते इम्प्लिमेंट का नाही झालं? जर तुम्ही मुद्दा आता घेतला 2023ला ज्यावेळेस हे विधेयक मांडलं होतं त्या विधेयकामध्येच असं म्हटलं होतं की हा आरक्षणाचा कायदा कधीपासून लागू होईल तर 2026ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि त्यानंतरच महिला आरक्षण लागू होईल. म्हणजे 23च्या कायद्यात म्हणजे जनगणनेचा म्हणजे डिलिमिटेशनचा आधार हा जनगणना होता. बरोबर मग आता 50% का? माझा पुन्हा मूळ प्रश्न तोच आहे. आता मी तेच सांगते की जनगणना अजूनही पूर्ण झालेली नाही, ती प्रोसेस सुरू आहे आणि महिला ह्या 27 पर्यंत ती जनगणना पूर्ण होईल असं सरकारचं म्हणणं आहे. बरोबर 27 ते 29 2 वर्षांचा पिरियड आहे. या 2 वर्षामध्ये नाही का करता येणार? नाही होऊ शकत. याचं कारण असं आहे की नुसती जनगणना झाली की लगेच डिलिमिटेशन आणि हे होत नाही, त्याच्यासाठी काही प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये ती सगळी प्रोसेस जी आहे पुढची डिलिमिटेशनची ती पूर्ण व्हायला 2032 साल उजाडेल आणि महिला एक टर्म वंचित राहतील. तर या 10 वर्षात कारण जनगणनेच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा त्यांनी असं म्हटलं होतं की डिजिटल पद्धतीने आम्ही ती जनगणना करणार आहोत आणि आकडे यायला म्हणजे त्याचा जो काय क्रक्स असतो आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्याला 5-6 वर्ष लागतात, एक 5 वर्ष तरी लागतात. म्हणजे 11च्या जनगणनेचे आकडे तुम्हाला 2015 मध्ये वापरायला मिळाले, ते सार्वजनिक झाले. अमित शहांचं असं म्हणणं होतं की 2026-27ला जी जनगणना करणार 1-2 वर्षामध्ये त्यांचे जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी बाहेर येणार, म्हणून सार्वजनिक होणार असं म्हटलेलं होतं ना, पण ते झालं नाही ना. आपण म्हणतोय डिजिटल त्या गतीनं काम करण्यासाठी काही अडचणी आहेत त्या झाल्या नाहीत आणि म्हणूनच आता आपण काय म्हणतोय, मग आपण 2034 सालची महिलांना हे देण्यासाठी वाट पाहायची का? हा पहिला प्रश्न आहे. की तुम्हाला वाटतं का 29 साली महिलांनी वंचित राहावं आणि त्यांनी 2034 साली लढावी? 10 वर्ष ती बाई मागे जात नाही का? बरं, हा तुमचा मुद्दा झाला. दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्या टायमिंगला घेऊन तुम्ही म्हणताय की आत्ताच करायला पाहिजे कारण 29ला त्यांना प्रतिनिधित्व 33% महिला जायला पाहिजेत. विरोधकांचं असं म्हणणं आहे किंवा जी चर्चा आहे ती अशी आहे की ह्या 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महिलांसाठी किती प्रयत्न करतोय, आम्ही महिलांची किती कैवारी आहोत हे सरकारला दाखवायचं आहे आणि म्हणून त्यांनी ही वेळ साधलेली आहे. या देशामध्ये असं मला एखादं वर्ष सांगा तुम्ही की निवडणूक नाहीये. या देशामध्ये आतापर्यंतची रचना काँग्रेसने ठरवून दिलेली आहेत ना सगळ्या विधानसभांच्या. काँग्रेसने नाही, म्हणजे ते संविधान लागू झाल्यापासूनच प्रत्येक वर्षाला 5 ते 7 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात. बरोबर आहे. मग ह्या निवडणुका ज्या आहेत त्या सातत्याने राहणार आहेत. मग काहीतरी त्याच्या मागे डिसिजन घेतलं पाहिजे आणि काँग्रेसने त्यांच्या काळात असं केलं नाहीये का? मग आता आपल्याला ज्या गतीने पुढे गेलं पाहिजे, कारण नुसतं आता बिल अमेंडमेंट आलं तरी त्याच्या पुढच्या रचनेलाही काही काळ जाणार आहे की नाही. मग आपण त्या अनुषंगाने लगेच, कारण आत्ता ज्यावेळेस ते इथे होईल त्याच्यानंतर ते विधानसभांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये त्याची चर्चा होईल, त्याच्यानंतर ते पुढे राज्यांचं विधानसभेचं देखील समर्थन त्या कायद्यांना पाहिजे असतं. मग त्याला प्रोसेसला काही वेळ लागणार आहे की नाही. मग त्याला वेळ देऊन आपल्याकडे आजही कितीही म्हटलं तरी पुरुष सत्ताक सांगते की पुरुष सत्ताक पद्धती आहे आणि स्त्रीला तुला ही जागा देऊन कुठेतरी आम्ही उपकार केलाय अशा प्रकारची भावना या राजकारणामध्ये आहे. त्यामुळे या पुरुष सत्ताक केंद्राकडून किंवा पुरुषीकरणाकडून मानवीकरणाकडे, कारण तिचं जसं मी म्हटलं मगाशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं संविधान सभेमध्ये की स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समसमान अधिकार असायला पाहिजेत. जोपर्यंत आपण लिंग गुणोत्तराच्या अधिकाराने जात नाही तोपर्यंत या देशाची खऱ्या अर्थानं प्रगती होत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं. आजही ते पूर्ण होऊ शकलं नाही, कारण याला कुठेतरी पुरुषी मानसिकता जबाबदार आहे आणि ती कुठल्या एका पक्षाची. त्याचा रेफरन्स मिळेल का? म्हणजे बाबासाहेबांनी कुठे संविधान सभेमध्ये आहे ना, ज्यावेळेस संविधान सभा झालेली आहे त्या संविधान सभेमध्येच बाबासाहेबांनी स्त्रियांना ज्यावेळेस मतदानाचा अधिकार दिला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्त्री आणि पुरुषांना राजकीय अधिकार सुद्धा बरोबर असले पाहिजेत. एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याचा विचार, आणि ते करत असताना तुम्ही सुरुवातीला हे पण म्हणालात की महिलांना देखील राजकीय आरक्षण पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले होते. हो ना,
राजकीय त्यांना अधिकार असले पाहिजेत. निवडणूक प्रक्रियेत नाही मी म्हणत आहे, फक्त त्यांना राजकीय आरक्षण असलं पाहिजे महिलांनाही म्हटलंय बाबासाहेबांनी. म्हणजे हा विचारच होता त्यांचा. बाबासाहेबांनी जो विचार केला, खरं त्यातले बरेचसे मुद्दे कधी चर्चेला येतच नाहीत, पण बाबासाहेबांनी जो त्यावेळेला विचार केला तो आत्ता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आणि मी परत म्हणते, पुरुषीकरणाकडून हे मानवीकरणाकडे, म्हणजे स्त्री पुरुष हा भेद न ठेवता या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघंही, या नीती नियमांची जेव्हा रचना होईल तेव्हा दोघांचाही समसमान भूमिका असेल. त्यावेळेस 2047 सालच्या विकसित भारताची आपण संकल्पना करू शकतो, विचार करू शकतो. टायमिंगला घेऊन आणखीन एक प्रश्न आहे. समजा 2029ला हे सगळं नाही झालं, आता हे विरोधच होतोय, त्यामुळे इम्प्लिमेंट आणखीन तुम्हाला सुधार करून ते सगळं कसं पास करून घेता येईल त्यावरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. समजा 2029 पर्यंत हे नाही झालं, समजा सपोज नाही झालं, आता मोदींचं तर म्हणणं आहे की आम्ही करणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये, तो एक वेगळा विषय. परंतु समजा नाही झालं तर 2034 पर्यंत मिळणार, मग 29ला नाही मिळालं आणि 34ला मिळालं तर नुकसान काय होणार आहे महिलांचं? तुम्ही म्हणजे ह्या 29ला ज्या 33% महिला जातील त्या, आणि तो काही फक्त भाजपपुरतं मर्यादित नाही, बरोबर आहे, तो सर्व पक्षांचा आहे, बरोबर आहे. तेच ना, किती पक्षातले, कुठल्याच पक्षामध्ये आजही किती टक्के महिलांना देतात? लोकांनी बोलावं त्यांना ग्रामपंचायतीत ह्याच्यात दिलं, पण ज्यावेळेस मुख्य निवडणूक याचा भाग देशाची निवडणूक असते, त्यावेळेस त्यांना नाही दिलं जात, तो विचार केला जात नाही. ही तिची क्षमता नाही, तिने हेच बघावं, किंवा तिने आम्ही सांगू तसं नाही. 29ला नाही मिळालं आणि 34ला मिळत असेल, महिला मला तेच म्हणायचं की नुकसान काय आहे? निश्चितपणे नुकसान आहे. देशाच्या प्रगतीचा विचार करत असताना ती सक्षमतेनं पुढे जाते, तिला आपण सुरक्षित म्हणणं, पण या तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा जेव्हा तिने प्रश्न अनुभवलेले असतात, तिने सोसलेलं असतं ना, त्यावेळेस दुसऱ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्यासाठी कसं ठामपणे उभं राहायला पाहिजे. राजकीय आरक्षण मिळाल्यानंतरच ते प्रश्न सुटतील असं म्हणणं आहे तुमचं? जोपर्यंत स्त्रिया तेवढ्या संख्येने राजकारणात येत नाही तोपर्यंत त्याचा चेहरा मोहरा बदलणार नाही, हे 100%. 2019-20 मध्ये लॉकडाऊनच्या नंतर हाथरसमध्ये एक घटना घडली उत्तर प्रदेशमध्ये, आणि त्या घटनेनंतर म्हणजे एक लैंगिक अत्याचाराची घटना होती. तिथल्या ज्या खासदार होत्या, हेमा मालिनी होत्या, त्या म्हणजे देशाच्या खासदार, त्या एकदाही त्या ठिकाणी गेलेल्या नाहीत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, महिलांचे सामाजिक प्रश्न हे राजकारणाने सुटतील किंवा राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर महिला संसदेमध्ये जातील, विधान भवनामध्ये जातील, त्यावेळीच त्यांचे प्रश्न सुटतील असा मुद्दा जो आहे हा कसा तुम्ही पटवून देणार? कारण महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही बघताय खरातांचं प्रकरण आहे, आणखीन वेगवेगळी काय अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत. म्हणजे 4 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 60-65 वर्षाच्या वृद्ध स्त्रीपर्यंत असुरक्षितता आहे. आणि असुरक्षितता असणं हे काही मीच म्हणत नाहीये किंवा मीडियामधूनच येत नाहीये, तर रक्षा खडसे ह्यांच्या मुलीसोबत ती घटना घडली आणि त्यांनीही बोलून दाखवलं की माझ्यासारख्या खासदाराच्या मुलीसोबत असं होत असेल तर मग सामान्य महिला किती सुरक्षित आहे राज्यामध्ये, हा प्रश्न आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न, अन्य अत्याचाराचे मुद्दे हे म्हणजे अगदी रुपाली चाकणकर ह्या महिला हे होत्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. आता महिला म्हणून त्यांनी महिलांच्या प्रश्नावरती संवेदना दाखवायला पाहिजे होती, परंतु तसं न दाखवता त्यांनी मदत केली की नाही केली त्या खरातला मला माहिती नाही, परंतु त्या त्यांच्या सोबत होत्या. अगदी त्याचे पाय धुण्यापर्यंतचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले. तर महिला जाणं तिथे आणि महिलांचे प्रश्न हे दोन वेगवेगळं आहे की एकाच याच्यामध्ये तुम्ही बघता? महिला सुरक्षेचा प्रश्न आणि महिलांवरती होणारे अत्याचार हे आतापर्यंत कुठलंही सरकार असू दे, हा मानसिकतेचाही थोडासा प्रश्न आहेच. म्हणजे कमी जास्त होतच आलेलं आहे. मानसिकता जी आहे ना ती दुर्दैवाने स्त्रीला वस्तू म्हणून पाहणं, म्हणजे जसं अगदी काल मी म्हणेन की हे विधान फार जिवारी लागलं माझ्या. या देशाच्या नेत्या काँग्रेसच्या, त्या म्हणाल्या महिला को इस्तेमाल करना चाहते, वो कोई वस्तू नहीं है, वो चीज नाही आहे की तुम्ही इस्तेमाल हा शब्द वापरता. म्हणजे तुम्ही महिला म्हटलं की तिला इस्तेमाल करणं, महिला म्हणून सुद्धा तुम्ही जबाबदारीने विधान करत नाही. दुर्दैव आहे. त्यामुळे आजही महिलांकडे बघण्याचा किंवा तिला एक वस्तू म्हणून हा ना एक समाजामध्ये असलेली एक विकृती आहे, मी असं म्हणेन. आणि तिने मी सांगेन तसंच वागलं पाहिजे, म्हणजे कारण हे पुरुषसत्ताक आहे आणि मी म्हणेन तसं वागलं पाहिजे. मी नाही वागलं तर तिला ते पदावरही राहता येणार नाही. याचं कारण आजही
प्रॉमिनंट ह्याच्यावरती पुरुष आहेत ना सगळ्याच, म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये. त्याच्यामुळे त्यांची संख्या कमी असल्याने काही गोष्टी पटत नसल्या ना तरी सुद्धा ती मानसिकता आहे जे ती बदलायला काही काय निश्चितपणे जायला लागेल. आणि याच्यासाठी सुद्धा मोदी सरकारने उचललेलं ठोस पाऊल म्हणजे 2023 पासून ज्यावेळेस या नारी शक्ती बंधन विधेयकाची चर्चा झाली त्यावेळेस बघा पुरुषांमध्ये हालचाल आहे. पुढच्या वेळेला मतदारसंघ माझा राहील की नाही, मला लढायला मिळेल की नाही, म्हणजे मला हे स्वीकारणंही कठीण जात आहे ना पुरुष म्हणून की आता पुढच्या वेळेला माझा मतदारसंघ गेला तर मी काय करायचं. ही देशामध्ये गरज आहे ना ती लोकांची मानसिकता बदलण्याची. मग तो महिला प्रश्न तोच आहे की ही मानसिकता बदलण्यासाठी ज्या महिला खासदार म्हणून जातील 33%, त्या कसा काय प्रयत्न करतील किंवा त्याचा कसा प्रभाव पडेल. कारण मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, हाथरसमध्ये घटना घडली, हेमा मालिनी तिकडे गेल्याही नाहीत. बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीमधला एक मुद्दा मी नक्की सांगेन की प्रशिक्षण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक नवनवीन महिला ज्यावेळेस या 33% आरक्षण येईल त्यावेळेस खूप नवीन महिलांना या निमित्तानं संधी मिळेल, ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. अशाही अनेक महिला येतील. त्यावेळेस ते हाऊस कसं चालतं, आपली भूमिका काय असली पाहिजे, आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, कुठल्या विषयावरती आपण ठोस बोललं पाहिजे, आणि त्यांना की बाई तू कोणाला दबून राहू नकोस, हा तुला आता संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यापेक्षा तुझ्या सत्सद विवेकाबुद्धीला पटून हे जे स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आहे, समाजाच्या हिताचं आहे, मग ते सामाजिक असो, राजकीय असो, वैचारिक असो किंवा तिचं आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातनं आपल्यालाही ठोस पावलं उठवताना आपण सोबत असणं आणि सगळ्यांना त्या दृष्टीनं विचार करायला लावणं, ही मानसिकता तयार आम्ही नक्कीच करू. आणि ती देशभरातल्या सगळ्याच म्हणजे कुठल्याच याने त्या अनुषंगाने एक ठोस पाऊल उचलणं एक गरजेचं आहे. तिला 33% आरक्षण जेव्हा मिळणार आहे आणि तर मी पुढे लढू शकते हे कळल्यानंतर मला माझ्या कशा स्वरूपाचं काम मला करायचं आहे, मी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, स्वतःला घडवण्याचंही काम ती करेल की नाही. आतापर्यंत थोडं पुरुषी काय कदाचित ती स्वतःलाच घडवण्याचं काम करेल असं नाही मी म्हणणार, असं नाही घडणार. कारण ना जी कुटुंब चालवते ना सर्वसामान्य स्त्री, ती देशही उत्तम चालवू शकते ज्यावेळेस तिच्याकडे रुपाली चाकणकर यांच्याकडे बघून असं वाटतं की ते स्वतःलाच घडवतील. सांगते की मुख्य प्रक्रियेमध्ये समसमान वाटा निर्णय प्रक्रियेत जोपर्यंत येत नाही, हा 33% जो आहे, हा 33% जो समसमान नाहीये ना. सुरुवात तर होतीये ना निश्चितपणे. मला तेच म्हणायचं की 50% का नाही, माझा हा प्रश्न आहे की 33%च का. ह्यात 33 आकडा आला कुठून, 33%च का, असा प्रश्न आहे. सर्वप्रथम म्हणजे मी सांगते देवेगौडांच्या आधी एकदा म्हणलं होतं तेव्हापासून, कारण आपल्याकडे मी परत सांगते की पुरुषी मानसिकतेला तयार करण्यासाठी जर 50% आहो, आत्ताच तुम्ही नगरपालिकेमध्ये पाहिलं असेल की 50% आहे ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. उलट मुंबई महानगरपालिकेमध्ये 50%पेक्षा जास्त नगरसेवक आहेत आता, आणि नगरसेविका महिला आहेत. आणि ज्यावेळेस 50% होतील त्यावेळेस त्या 60-65% जातील. म्हणजे मला असं वाटतं कारण त्या लढण्याची क्षमता ओपन मधून ठेवतात महिलांच्या. आजही मी परत सांगते तुम्हाला जो मुद्दा आहे की महिलांना 50% मिळालं पाहिजे का, मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं पुढच्या काळात म्हणजे हे 33% आरक्षण झालं तरी काही ठिकाणी महिलांना ओपन मधून आता सुद्धा 33% आरक्षण नाहीये, पण काही ठिकाणी त्यांना संधी मिळतेच आहे की. पण तसंच ज्यावेळेस 33% पर्यंत मानसिकता तयार होईल, आता आपण लढलं पाहिजे आणि आपण आपला कुटुंब सांभाळून समाजाच्या या राजकीय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी सगळ्या स्तरातल्या उच्च शिक्षित नोकरी अशा सगळ्या स्त्रियांची मानसिकता तयार करणं ही सुद्धा आपल्या देशामध्ये गरज आहे. कारण आता आपण लढलो तरी आपल्याला कुठे संधी मिळणार आहे ही जी भावना आहे त्यातनं महिला ती एका मर्यादित याच्यापर्यंतच राहते. राजकीय आरक्षणापुरतं का मर्यादित राहतंय सरकार. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये इथे पण 50% रिझर्वेशन असायला पाहिजे महिलांसाठी, अशी भूमिका किंवा असा विचार आहे का सरकारचा किंवा पक्ष म्हणून? नाही, पक्ष म्हणून मी म्हणते तर निश्चितपणे आमची भूमिका राहील की समसमान वाटा प्रत्येक ठिकाणी म्हणजे सत्तेमध्ये किंवा इतर कुठल्या संघटनेच्या कामातही हा समसमान वाटा कायम राहावा. पण जोपर्यंत स्त्रियांची मानसिकता तेवढा वेळ कारण देणं आणि तिला समोर यायला मानसिकता तयार करणं ही जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत काही मुद्दे हे आपल्याला टप्प्याटप्प्याने जायला लागतील. त्यामुळे 33% झाले तिच्याकडे बघून की अरे काय महिला चालवतात दमदारपणे राज्य. आता ही जनमानसातनच पुन्हा एकदा एक होईल की नाही आता करा की 50%, नाहीतर आता म्हणतील अरे हा हे यांना देऊन एक ठराविक महिलांपुरतंच हे मर्यादित
ठेवतायत असंही म्हणणारी लोक आहेतच की शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीने संविधानिक पद्धतीने जात असताना समाजाची मानसिकता, समाजाचा विचार, समाजाला काय मग अभिप्रेत आहे आता हा सगळा विचार मला वाटतं नजरेसमोर ठेवून गोष्टी होतात. बरोबर. त्यामुळे 33% मार्ग मोकळा झाला तर 50% विचार करू शकतो आपण. बर. दुसरा मुद्दा असा आहे की पुरुष म्हणजे लिंग गुणोत्तर जे आहे ते अजूनही समान नाही आहे. म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्तच आहे. अशा परिस्थितीमध्ये महिला ज्यावेळी राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर एखाद्या सीटवरती निवडणूक लढवतील आणि ती आरक्षित होईल महिलांसाठी, बऱ्याच महिला तिथे येतील, निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील. महिलांची संख्या पुरुषांपेक्षा, मतदार जे आहेत ती कमी आहे, मग निवडून पुरुष देणार आहेत मोठ्या संख्येने. महिला आहेत परंतु महिलांपेक्षा पुरुषांची संख्या तिथे जास्त असल्यामुळे पुरुष निवडून देणार महिलांना, जास्त मतं पुरुषांची पडणार, पुरुष महिलांना निवडून देणार. त्याऐवजी म्हणजे हे झालं संयुक्त मतदारसंघ, त्याऐवजी महिलाच उमेदवार, महिलाच मतदार. असं कसं करणार? म्हणजे काय फक्त महिला सेपरेट इलेक्टोरेट ज्याला म्हटलं जातं, हां सेपरेट इलेक्टोरेट, स्वतंत्र मतदारसंघ, अशा पद्धतीची भूमिका. कारण शेवटी तुम्ही महिलांना सशक्त करायचं म्हणताय, पुरुषी मानसिकतेतून मुक्त करायचं म्हणताय, तर त्यावेळी पुरुषीकरणाकडून मानवीकरणाकडे, हा पुरुषीकरणाकडून मानवीकरणाकडे, मग पुरुषच त्यांना निवडून देत आहेत. असं नाही. बघा आता जर लिंग गुणोत्तर पाहिलं तुम्ही, त्याच्यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे. म्हणजे जर तुम्ही 2000 म्हणजे 1971 पासूनचा सगळा ग्राफ हे पाहिला, तुम्ही ग्राफ पाहिला, तर आता जवळपास 1000 पुरुषांमागे 950 ते 55 पर्यंत आता हा रेट वाढलेला आहे. बरोबर. म्हणजे त्यामुळे असं म्हणजे अगदीच समान नाहीये, अगदीच समान नाही असं नाहीये. पण अगदी केरळमध्ये महिला जास्त आहेत, लिंग गुणोत्तर केरळचं जास्त आहे, कारण तो पहिल्यापासून केरळमधला तो हे राहिलेला आहे. पण मला असं वाटतं की खूप फरक आलेला आहे बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून. आणि जर तुम्ही आता या 10 वर्षात धर्माचं स्वागत करणारे पण कायदे आलेले आहेत, काय म्हणजे हे आलेले आहेत त्या योजना. कारण मी स्वतंत्र मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघ यासाठी मी चर्चा करतोय. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलात. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण जे दिलं होतं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी, ते फक्त 10 वर्षांसाठी दिलं होतं. ते फक्त 10 वर्षांसाठी दिलं होतं. त्यावरती त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक 10 वर्षानंतर याची समीक्षा करा, त्या वर्गाला, त्या समाजाला त्याचा फायदा झालाय की नाही झालाय हे बघा, आणि नंतर ते पुढे ठेवायचं की नाही ठेवायचं हा निर्णय नंतरचा, 10 वर्षानंतरचा. चर्चा होते आरक्षणाच्या संदर्भात, ती नोकरी आणि शिक्षणातलं जे आरक्षण आहे, लोकांना असं वाटतं की हेच आरक्षण 10 वर्षांसाठी दिलं होतं. हे आरक्षण संविधानातल्या मूलभूत अधिकार जे आहेत 15(4), 16(4) ह्याच्यामध्ये आहे, आणि राजकीय आरक्षण आहे जे आहे ते वेगळं आहे. मग बाबासाहेब असंही म्हणतात, त्यांचं स्टेट्स अँड मायनॉरिटी पुस्तक तुम्ही वाचलं किंवा त्यांचं पुना पॅक्टवरती त्यांचे जे स्पीचेस आहेत ते वाचले, तर बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे संयुक्त मतदारसंघाने, मी जो स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित केला, संयुक्त मतदारसंघामुळे ह्या वर्गाचं म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नुकसान झालेलं आहे. नुकसान अशा पद्धतीचं झालं आहे कारण ते जे निवडून जातात खासदार, आमदार, खासदार जर आपण विचार केला तर ते पार्टीचे होतात, ते समाजाचे होत नाही, आणि पार्टीचं त्यांना ऐकावं लागतं. ते समाजाच्या विपरीत असलं तरी उद्या जाऊन ह्या 33% महिला ज्यावेळी खासदार बनतील, लोकसभेत जातील, त्यांना देखील पार्टीने निवडून तिकीट दिलेलं आहे. त्यांना निवडून प्रामुख्याने पुरुषांनी दिलेलं आहे, बरोबर. कारण पार्टीचा हेडपासून ते मतदार हा पुरुष आहे. तुमच्या पार्टीमध्येही तेच आहे, काँग्रेसमध्येही तेच आहे, मी वेगवेगळं करत नाही आहे राजकारणामध्ये. परंतु हे जर असेल तर मग त्यांना पार्टीचंच ऐकावं लागेल. मग महिलांचं कसं होणार? कारण तुम्ही गेल्या 60-70 वर्षांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या 2 वर्गाला जे राजकीय आरक्षण आहे, त्या राजकीय आरक्षणामुळे त्यांचं काय नुकसान झालंय, त्यांच्यातून नवीन लिडरशिपच आलेली नाहीये, जे आली ती पार्टीसाठी काम करते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते आरक्षण ठेवलं नाही पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. अगदी पुन्हा पॅक्टला देखील बाबासाहेबांचा विरोध होता. बाबासाहेब स्वतंत्र मतदारसंघ मागत होते, मिळालं संयुक्त मतदारसंघ. मग माझा असा प्रश्न आहे पुन्हा एकदा की स्वतंत्र मतदारसंघ महिलांसाठी का नाही? कारण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे जे आमदार खासदार निवडून जातात ते समाजाबद्दल ब्र शब्द काढत नाहीत. महिलांचं पण तसंच होणार नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणजे त्यांना समजणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला फक्त जयंती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. त्याचा सखोल अभ्यास करणं, कायदा संविधानाचं वाचन करणं, समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने
हे आज होत नाही समाजात. आपण जाती पातीचंच राजकारणामध्ये दुर्दैवाने आजही अडकलेलो आहोत. त्या पलीकडे आपण जाण्याचा विचार करायचा म्हटला की काही जातीय लोक म्हणजे जातीय वाद किंवा जातीय तेढ, मी तेच म्हणते की त्या जातीयकरणाच्या राजकारणातनं बाहेर पडण्याचा विचारच कोणी करत नाही. ज्यावेळेस समाज म्हणून हा विचार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुजतील आणि मग डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत आणि त्याचं समर्थन केलं पाहिजे. ही मानसिकता समाजाची होईल. जोपर्यंत ही मानसिकता होत नाही ना तोपर्यंत त्याच्यात बदल तितकासा होणार. बरोबर. म्हणून बाबासाहेब म्हणतात की संयुक्त मतदारसंघामधून मग SC ST ला काही मिळालेलं नाहीये. त्यांनी जे शब्द वापरले ते इथे म्हणजे त्यांचे शब्द आहेत ते त्यांनी एजंट म्हटलेलं आहे. जे खासदार निवडून जातात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मधून त्यांना त्यांनी एजंट म्हटलेला आहे. एजंटचा मराठी अर्थ दलाल आणि वेगळ्या पद्धतीचा होतो तो त्यांनी वापरलेला आहे. त्यांनी या खासदारांना टूल म्हटलेलं आहे. टूल ते वापरण्याचं हत्यार आहे. कोण वापरते तर पार्टी वापरते त्यांना ह्याच समाजाच्या विरोधामध्ये. त्यामुळे उद्या जाऊन महिलांसोबतही असं होईल या राजकीय आरक्षणामुळे. नाही, मी महिलांच्या आरक्षणामुळे महिला या आत्ताच्या काळात खूप काळ बदललेला आहे आणि आता त्या अतिशय सजग आणि विचारी झालेल्या आहेत. त्या समाजाचा विचार करतात आणि येत्या काळामध्ये ज्यावेळेस त्या 33%च्या माध्यमातनं समाजाचं प्रतिनिधित्व करतील, संसदेमध्ये जातील, तिथे व्यक्त होतील, त्यावेळेस याच्यामध्ये हे काय बदल आले पाहिजेत हे सुद्धा कारण 70 वर्षामध्ये ज्यांना राजकीय आरक्षण आहे त्यांचा अभ्यास करता 70 वर्षामध्ये त्या वर्गाला काही फायदा झालेला नाही. 10 वर्षात बदल सुरू झालेला आहे. म्हणून मी अगदी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या जे संयुक्त जे मतदारसंघ आहेत आणि जे काही त्यांना राजकीय आरक्षण आहे त्या वर्गाचा काय फायदा झालेला नाहीये ना राजकीय आरक्षणामुळे. झालंय ते उलट नुकसान झालेलं आहे. मग महिलांचा कसा फायदा होईल? मी तेच म्हणते की जेव्हा 33% आरक्षण येईल आणि या 33% महिला असतील त्यावेळेस त्या सर्वसमावेशक समाजहिताचा विचार त्यात काय होतं. आता पुरुष एकत्र बसतात त्याच्यामध्ये एखादी महिला असेल तिला बोलतायला फार हे राहत नाही. पण जेव्हा अधिक संख्येनं महिला असतील त्यावेळेस त्या विषयांचा विचार करतील, त्या सामूहिकपणे दबावगट निर्माण करतील आणि संसदेमध्ये अनेक निर्णय हे तुम्ही आता जे म्हणताय मतदारसंघाचा त्या अनुषंगाने सुद्धा. पण जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही प्रत्येक गोष्ट की यामध्ये काही गोष्टींमध्ये समाजाची मानसिकता बदलण्यासाठी केवळ राजकीय आरक्षण हाच एक पर्याय नाहीये ना. नाही आहे ना. नाही, महिला जोपर्यंत जात नाही तर तिचे प्रश्न कसं कुणाला समजतील? मग ज्या महिला आता गेल्यात तुलनेनं कमी आहेत. मी तेच सांगते की 10 पुरुष बसल्यानंतर त्याच्यात एखादी महिला ती नाही बसत तिथे. ज्यावेळेस ती लोकांमध्ये जाते त्यावेळेस महिला खासदार गेलीत आणि पुरुष खासदार गेले तर त्यांच्या जो वागण्यातला ह्याच्यातला जो ऑरामध्ये फरक आहे तो खूप मोठा आहे. ती आपली वाटणं पाहिजे, तिच्याशी जाऊन आपण व्यक्त करणं, आपली समस्या सांगणं आणि ऐकून घेऊ शकेल. आज सामाजिक मी असं म्हणत नाही की 100% सगळ्या महिला चांगलं काम करतील. त्यांना आपल्याला तयार करावं लागेल. पण जेव्हा हे करू तेव्हाच ही प्रोसेस पुढे जाईल. अन्यथा आपण या चर्चांमध्येच फक्त अडकून राहू. बरं, डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये एक टायमिंगच्या बाबतीतला एक मुद्दा आहे की ज्या पद्धतीने हे डिलिमिटेशनचा हे बिल वगैरे आणलेलं आहे तर त्यामध्ये विरोधकांचा असा आरोप आहे किंवा अशी चर्चा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने हे डिलिमिटेशन करणार. तुमच्या पद्धतीने इन द सेन्स की लोकसभेचं असं सीमांकन तुम्ही करणार, असं बॉर्डर्स त्याच्या बनवणार ज्यामधून तुम्हाला पॉलिटिकली फायदा मिळेल आणि विरोधकांना त्याचा फायदा होणार नाही किंवा त्यांचं नुकसान होईल. असा एक मुद्दा चर्चेमध्ये आहे. विरोधकांचं काम आहे ना विरोध करणं. आणि नाही आता तुम्ही तुमच्या फायद्याचं ज्यावेळेस इलेक्शन कमिशनने काही निर्णय घेतले त्यावेळेस भाजप घेतोय अशाच प्रकारची विधानं करतात. विरोधासाठी विरोध करणं दुसरं याच्यामध्ये काही हेतू नाही. महिलांना आरक्षण तुम्ही द्या, नंतर आम्ही बोलतो, होऊ देत महिलांना 29ला लढू देत या मुद्द्यावरती, आम्ही मग भांडू बोलू, पण आम्हाला आरक्षणच द्यायचं नाही आणि आम्हाला फक्त विरोध करायचा आहे. कुठलीही गोष्ट आली, कुठलाही कायदा आला, 370 कलम वर्षानुवर्ष पेंडिंग होतं. काश्मीरमधला एवढा जिवंत प्रश्न होता त्याच्यावरती कधीही लक्ष घातलं नाही, त्याला विरोध केला. सर्जिकल स्ट्राईक झाला का आम्हाला वाटतं झालाच नाही, त्याला विरोध केला. ट्रिपल तलाक नाही होणार नाही, योग्य नाही, त्याला विरोध केला. अरे हे सरकार कुठल्या एका ह्याचं नाही, ते सगळं सर्व समाजाचं आहे आणि समाजाचा म्हणून विचार करत असताना, समाजहिताचा विचार करत असताना जागतिक पातळीवर माझ्या देशाला कुठे घेऊन जायचं आहे ही भावना जर माझ्या मनामध्ये नसेल ना तर मी माझा विकसित देश नाही घडवू शकत. आणि त्याची मानसिकता तयार करण्याचं काम गेल्या 10 वर्षात
भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं. बर मुद्दा माझा असा होता की ज्यावेळी डिलिमिटेशनची चर्चा आपण करतोय, मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की एक लोकसभा आहे, त्या लोकसभेमध्ये तुमच्या समर्थनामधले काही वोटर्स आहेत, काही तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या समर्थनामध्ये ते वोट देऊ शकणार नाहीत, म्हणजे शेड्यूल कास्टचे लोक, उदाहरण म्हणून शेड्यूल कास्टचे लोक तुम्हाला वोट देणार नाही, बीजेपीला वोट देणार नाही, मुस्लिम लोक तुम्हाला वोट देणार नाही, मग तुम्ही त्या मतांचं विभाजन करणार, अशा पद्धतीचं तुम्ही लोकसभा एक तयार करणार, म्हणजे ते तुमच्या विरोधातले वोट एकाच लोकसभेमध्ये राहू नयेत, ते दुसऱ्या लोकसभेमध्ये जावेत, अशा पद्धतीचं तुम्ही सीमांकन करणार आणि त्याचा फायदा तुम्हाला, हे उदाहरण म्हणून मी सांगतोय, असा आरोप किंवा अशी चर्चा आहे. याला काय उत्तर आहे तुमचं? हेच भारतीय जनता पार्टी करणार आहे का हे सीमांकन, का डिलिमिटेशनची कमिटी करणार आहे? आणि कमिटीमध्ये कोण कोण असणार? आणखी कमिटीमध्ये सरन्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे, सिटिंग की रिटायर्ड? रिटायर्ड. त्याच्यामध्ये जे इलेक्शन निवडणूक आयोगाचे चेअरपर्सन असतात किंवा त्यांनी दिलेला एखादा अधिकारी असतो, ते सिटिंग असणार. हो, ते असणार. आणि MLA असतात, MPs असतात. मग ही जी कमिटी आहे ते सगळे मिळून ठरवणार ना. कुठलंही सरकार असेल तरी त्यांनी काही त्या जनहित विचार करतील की नाही, की मी ठरवलं नाही मला याच रस्त्याने जायचंय, त्याच रस्त्याने कसं मी जाऊ शकेन? ते जाताना त्याला काहीतरी नियमावली आहे ना. जी डिलिमिटेशनची जी कमिटी आहे, नियमावली जी आहे ती नियमावली कोणी तयार केलेली आहे? ती इंदिरा गांधी सरकारच्या काळातच ते डिलिमिटेशनची कमिटी काय असावी ही तयार झालेली आहे. तीच आजपर्यंत लागू आहे. बदल नाही केलेले, काही बदल केलेले नाहीये. म्हणजे तुम्ही इंदिरा गांधीच्या सरकारच्या नियमानुसार चालत आहात. तीच आहे ती डिलिमिटेशनची कमिटी. तेव्हा जसे त्याचं जे होतं स्वरूप तेच आहे आताही, त्याच्यात कुठे बदल झालेला आहे? आणि मग जो सरकार आहे ती सरकारच ठरवेल ना त्या कमिटीत कोण असेल, विचार करेल ना सरकार. तुम्ही सुचवा ना नावं, तुम्ही नाही आम्हाला हे नाव पाहिजे, तुम्ही सुचवा. कारण सर्वसमावेशक निवडणूक आयुक्त जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांची निवड कशी व्हावी किंवा कोण असावं या संदर्भामधली एक कमिटी 2019च्या अगोदर ती कमिटी, की 19च्या लोकसभा निवडणुकीनंतर ती कमिटी बनवली होती. त्या कमिटीमध्ये सरन्यायाधीश देखील त्यांचा एक समावेश होता, सत्ताधारी पक्षातला एक व्यक्ती म्हणजे एक खासदार आणि विरोधातला एक खासदार आणि सरन्यायाधीश, म्हणजे दोन पार्टीचे दोन आणि एक त्रयस्थ म्हणून तटस्थ म्हणून एक सरन्यायाधीशांची निवड केली होती. म्हणजे अशी 3 लोकांची कमिटी बनवली होती. त्यानंतर असं समजलं की सरन्यायाधीशांना त्यातून बाजूला काढून सत्तेमधलाच आणखीन एक व्यक्ती किंवा आणखीन एक खासदार त्या कमिटीमध्ये घेतला गेला. म्हणजे ही कमिटी पूर्णपणे बायस झाली. मग ज्यावेळी अशा घटना होतात, अशा गोष्टी समोर येतात, त्यावेळी ही जी डिलिमिटेशनची जी कमिटी आहे ती देखील बायस्ड होणार नाही. हे कशावरून? नाही, आपण बघा हे आपणच म्हणजे म्हणतोय ना, म्हटलं उदाहरण दिलं ना मी तुम्हाला की आपण याला विरोध करायचा. त्यावेळेस ते का बाजूला झाले? त्यांनी त्यांची काय अडचण सांगितली होती का आपण त्या त्यांना जर वैयक्तिक अडचण होती तर मग दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी जज म्हणून का नाही घेतली? म्हणजे सेकंड इन कमांड जे आहे, जे विरोधक करतायत ना, आता आपण इथे संवाद करताना आपणही त्याच मुद्द्यावरती की आत्ताच्या घडीला महत्वाचं काय आहे, हे विधेयक मंजूर होणं गरजेचं होतं किंवा नाही? तर गरजेचं होतं. त्यासाठी डिलिमिटेशनचा कायदा जो आधीपासून चालत आलेला आहे तो झाला पाहिजे की नाही? तर झाला पाहिजे. मग महिलांना 2029ची निवडणूक लढवायची की त्यांना 34 पर्यंत वंचित ठेवायचं आहे? मग 34 पर्यंत वंचित ठेवायचं तर हे भिजत घोंगडं जसं वर्षानुवर्ष चालत आलं तसं राहीलच की. नुकसान कोणाचं होत आहे? महिलांचं होत आहे ना. म्हणजे आम्ही सरकार हे करतंय, या कमिटीमध्ये याला घेत नाही, सरकार स्वतःच्या पद्धतीने वागतंय. ही शेवटी वर्षानुवर्ष दिलेली आपण कारण आहेत. कुठेतरी थांबून मला असं वाटतं की महिला आरक्षण कमिटी बायस झाली तरी चालेल. कशी बायस होईल? म्हणजे हे तेच आहे की हे कोण ठरवतं बायसनेस? विरोधक. प्रत्येक वेळेला विरोधक म्हणतील ते बरोबर नाही. याच्यामध्ये जे मी तुम्हाला उदाहरण दिलं, मुख्य निवडणूक आयुक्ताचं कसं सिलेक्शन होईल त्यासाठी जी कमिटी बनवली गेली ती पूर्णपणे बायस्डच होती. 3 पैकी 2 माणसं तुमचीच, म्हणजे बायस. अर्थ तोच आहे ना. कायद्याने जे दिलं सरकारमधली व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलेल का? नाही बोलणार ना. म्हणजे ती कमिटी बायस्ड झाली. हे उदाहरण आहे. हे एक उदाहरण आहे. तसंच ही जी डिलिमिटेशनची कमिटी तुम्ही म्हणताय ती ठीक आहे, इंदिरा गांधींनी बनवली असेल, काही असेल. आता ती कमिटी त्या कमिटीवरती तुम्ही काम करणार किंवा त्या कमिटीच्या सजेशननुसार डिलिमिटेशन करणार, बरोबर ना? ते सरकार स्वतः नाही करणार, ती कमिटी करणार. पण कमिटी जर बायस्ड असेल, जसं ही कमिटी बायस झाली, ही कमिटी बायस उदाहरण म्हणून सांगितलं. आधी कमिटी स्थापन तर होऊ देत, याला मंजुरी तर द्या, तुम्ही मान्यता तर करा. कमिटी बायस्ड आहे हे दिसत असताना मी काय म्हणते, आता कमिटी स्थापन झाली आहे का?
आता ती कमिटी स्थापन ज्यावेळेस डिलिमिटेशनचं होईल की बाबा मग त्याचे जे क्रायटेरिया पण पाचच्या उदाहरणांवरून काही शिकण्यात काय हरकत काय? म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेसने देशाचं 60 वर्षात काय नुकसान केलं त्याचा आपण विचारच करत नाही. फक्त भाजप हे करतंय आणि हे भाजपला विरोध करायचा म्हणून भाजप स्वतःच्या सोयीचं बघतंय. भाजप कायम देशहिताचा विचार करतो. देशहित सर्वतोपरी कुठल्याही खासदाराने काँग्रेसच्या किंवा कुठल्याही किंवा भाजपच्या आपली मुलं 2047 साली कुठे असतील काय करतील हा विचार केला नसेल. पण या देशाच्या पंतप्रधानांनी 2047 साली जगाच्या पटलावरती देश कुठे असेल आणि तो कसा असला पाहिजे हा विचार केला. आणि ते करत असताना जे जे सत्सत विवेकबुद्धीला पटून जगाचं नेतृत्व करण्यासाठी काय केलं पाहिजे. 2047 साली कोण पंतप्रधान असेल माहिती नाही आपल्याला, पण 2047 सालीच्या भारताचा विचार करत असताना आज ह्याच्यामध्ये फाटे फोडून त्या विकासालाच खंड द्यायचा, छेद द्यायचा प्रयत्न विरोधक करतायत आणि हे अजिबात योग्य नाहीये. आणि या नारी शक्ती वंदन विधेयकाला नुसतं जिजाऊंचा वारसा सांगायचा, सावित्रींचा वारसा सांगायचा आणि मग त्याला विरोध करायचा तर हे योग्य नाही. महिला हे देशातल्या कधीच विसरणार नाहीत आणि आता या इतर कमिटीचा विषय काढून इतर गोष्टींकडून छेद देण्याचा प्रयत्न करत असतील तरी या देशातली नारी शक्ती लक्षात ठेवेल. कारण संघर्ष करणं हा तिचा स्वभाव आहे आणि तिच्या लढ्याला तर आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. एकदा जर ती उतरली ना तर मग ती काय बदल घडवू शकते हे येत्या काळात दिसेल. भाजपने म्हणजे सातत्याने भाजप ह्या 2-4 दिवसामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा असं बोलतंय की आम्ही महिलांसाठी खूप करायचं आहे, म्हणजे तळमळ आहे, परंतु विरोधक करू देत नाहीत. हा एक आरोप प्रत्यारोपाचा भाग बाजूला सोडला. भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती टक्के किंवा किती महिलांना उमेदवारी दिली कम्पॅरेटिव्ह इतर पक्षांच्या, आणि किती उमेदवार जे आहेत ते निवडून संसदेमध्ये पाठवले? निवडणूक आहे ना ही जिंकण्याची गणित असतात, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जसं मी म्हणते की ज्यावेळेस आर्थिक राजकीय अशी बरीच गणितं आम्हाला जर सत्तेत यायचं असेल तर नुसतं महिलेला तिकीट देऊन होणार नाही ना. तिला तिकीट दिल्याशिवाय ती जिंकणार कशी? ऐका ना, मी तेच सांगते की ज्यावेळेस सर्वपक्षीय कारण महिलेच्या विरोधात महिला असेल ना त्यावेळेसच विचार होईल. नाहीतर तुम्ही विचार करा, अगदी अमेरिकेसारखा प्रगत देश, डोनाल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटनचा विचार करा. अमेरिकेसारख्या प्रगत देशाने सुद्धा आम्हाला हिलरी क्लिंटन नको, काळा माणूस जो कधीही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला नव्हता तो चालेल आम्हाला, पण महिला नको, ही आपण जागतिक पातळीवरची मानसिकता आहे. नाही, 71 मध्ये आपण ते करून दाखवलं ना. इंदिरा गांधी आहेत, मी एक महिला म्हणून तर तुम्ही बघूच शकता ना इंदिरा गांधीला, की जे अमेरिकेला आजपर्यंत जमलं नाही किंवा तिथली जी मानसिकता होती तशी मानसिकता इथे नाहीये, बरोबर ना. ते आपण बऱ्याच वर्षापूर्वी अगोदर करून दाखवले. दुसरी गोष्ट, 2 वेळा राष्ट्राच्या प्रमुख जे आहेत त्या महिला झालेल्या आहेत, राष्ट्रपती पदावर त्या बसलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण इथे नाही लागू होत. नाही, मी सांगते ना, मी काय सांगते, अमेरिकेचं उदाहरण मी तेच सांगते की अमेरिकेने युरोपने जमलं नाही ते आपण 2-3 वेळा करून दाखवलंय. ऐका, बरोबर आहे तुम्ही बोलता. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, महिला म्हणून तो स्वीकारू शकता ना त्यांना. महिला पंतप्रधान म्हणून त्यांचं स्वागत आणि आयर्न लेडी म्हणून त्यांचं कौतुकच आणि अभिमानच आहे, हे कधीही नाकारत नाही. पण तरी सुद्धा त्याला पार्श्वभूमी राजकीयच होती. राष्ट्रपती त्या दुसऱ्या सर्वसामान्य घरातली झाली का? दुसऱ्या ज्या राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई, त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी होती. पण भारतीय जनता पार्टीने ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी, आदिवासी समाजाची महिला याला विचार लागतो, असं केलेलं नाही. भारतीय जनता पार्टीने सर्व धर्म समावेशक, मग APJ अब्दुल कलाम मुस्लिम होते, रामनाथ कोविंदजी SC समाजाचे होते आणि या द्रौपदी मुर्मू या आदिवासी, सर्व समावेशक ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा लोकांना पुढे आणण्याचं काम केलं. पण 60 वर्षामध्ये आर्थिकदृष्ट्या जे सक्षम झालेले आहेत त्यांच्या समोर लढताना तसेच तगडे उमेदवार लागतात. आणि मग त्या तुलनेमध्ये आपण जर एखादी स्त्री तर तिचं मॉरल डाऊन होण्यापेक्षा किती पर्सेंट हे केलंय मला पण ते बघावं लागेल. नाही, मी तेच सांगते तुम्हाला की त्यामुळे निवडणुका ह्या ज्या जिंकणं हा महत्त्वाचा असतो. 2024च्या इलेक्शनमध्ये 31 महिला उमेदवार म्हणजे आमदार खासदार आहेत आता सध्या. त्याचं जर पर्सेंटेज काढलं तर ते 12.9 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 13% आहेत. त्याच्यामध्ये TMCने सगळ्यात जास्त उमेदवारी पण दिलेली आणि त्यांचे हे पण आहेत, म्हणजे 38% त्यांचे हे आहेत. म्हणजे तुम्ही जर महिला विरोधक किंवा आता बंगालच्या निवडणुकीमध्ये TMC ही महिला विरोधी आहे
किंवा महिलांच्या रिझर्वेशनला ते नाही म्हणतायत, राजकीय महिलांनी राजकारणामध्ये पुढे येऊ नये असं जर तुम्ही म्हणत असाल नाही, असं तर ते अजिबात आकडे म्हणत नाही, ते आकडेवारीनुसार तर ते चूकच ठरते. आम्ही असं म्हणतच नाही. आणि माझं म्हणणं मी परत सांगते की निवडणूक जोपर्यंत तुम्ही सत्तेत येत नाही ना तोपर्यंत समाजहिताचे बदल करण्याचे अधिकार तुम्हाला राहत सत्तेत येण्यासाठी अगोदर तुम्हाला तिकीट देणं गरजेचं आहे. मग बरोबर भाजपने आहे. किती तिकीट्स दिले महिलांना, किती % तिकीट मी दिले? परत सांगते की भाजपने निश्चितपणे अधिक त्याची संख्या आता माझ्याकडे नाही बरं, आहे. मी तुम्हाला सांगेन की एवढी बरं, संख्या बरं. आहे आणि तेवढी संख्या असं हे आता भाजपच्या 2 खासदार आहेत महाराष्ट्रातनं असं मी सांगेन. पण एकंदरीत देशाचा विचार करत असताना आणि 60 वर्षाच्या एकंदरीत काँग्रेस सरकारचा आणि त्यांच्या बरोबरच्या सहकारी संघटनांचा विचार करता त्यांच्यासमोर टिकून राहण्यासाठी आणि सत्तेत येण्यासाठी काही सत्तेची गणितं हे करणं आणि येत्या काळामध्ये आत्ता सत्तेत आलो आहे म्हणून आम्ही हा विचार करतोय. 4 वेळा विधेयक मांडण्याचं काम 33% आरक्षणाचं काम अटलजींनीच केलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा यापूर्वीच्या कुठल्याही 60 वर्षातल्या सरकार त्याच्या आधीच्या यांनी दाखवा त्यांनी किती वेळ विधेयक मांडलेलं आहे. म्हणजे हे विधेयक मांडून महिलांना सक्षमीकरण करण्याचं आणि त्यांना या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आणि विचार हा प्रामुख्यानं आणि सातत्यानं कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने. आणि जोपर्यंत सर्वपक्षीय महिला येत नाही, महिलांची लढत थोडी महिलांबरोबर झाली तर जोपर्यंत ते वातावरण तयार होत नाही पुढच्या काळामध्ये एकदा त्यांना येऊ दे 33% त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या ओपन मधूनच लढतील एवढी क्षमता महिलांची आहे. पण आधी त्यांना आणवायचंच नाही प्रवाहामध्ये. आणि आता तुम्ही तिकीट द्या, तिला पाडण्यासाठी तिकीट नाही द्यायचं आहे आम्हाला, तिला सक्षम करण्यासाठी तिकीट द्यायचं आहे. नाही तर काय पाडायला अशा 50 उभ्या करू आम्ही, पण 50 उभी करून तिला ती जगणार आहे का? भाजपमधून ज्या महिला निवडणूक लढतील त्या पडतील निवडणुकीत असं नाही ना? नाही. मी काय म्हणते, मी परत तुम्ही समजून घ्या, तुम्ही विषयांतर करता संकेतजी. मी असं म्हटलं की जिंकण्याची गणितं असतात आणि समोरचा ह्या कॅन्डिडेटच्या समोर कोण कॅन्डिडेट असला पाहिजे, बरोबर आहे ना? हा विचार करतं की नाही करत? बरोबर. आणि तो विचार करत असताना खूप चांगली आहे म्हणजे वर्षा भोसले खूप चांगली आहे इथे, पण या व्यक्तीच्या समोर ती लढल्यावर ती जिंकेल का? वर्षा भोसलेत खूप क्वालिटीज आहेत, पण जर या व्यक्तीची जी गणितं आणि त्यांनी ज्या पद्धतीने रचना लावलेली आहे त्या पद्धतीने या हिला लढता नाही आलं आणि हरली तर या व्यक्तीचं मॉरल डाऊन होईल. तिचं मॉरल डाऊन करायचं नाही तर तिला लढण्यासाठी सक्षम करायचं आहे. म्हणून तर आपण आत्तापासून म्हणतो की 2029ला आरक्षण द्यायचं असेल तर आत्तापासून प्रश्न पुन्हा तयार तोच आहे केला ना की पाहिजे. तुम्ही किती महिलांना तिकीट दिलंय, त्यातल्या किती निवडून आल्यात आणि किती हरले. म्हणजे परत तिथेच म्हणजे मी तेच म्हणते की तुम्ही का विषयांतर करते की असं का नाही आता विचार करते की होय 33% महिलांना तिकीट मिळून त्या 29ला लढल्या पाहिजेत, त्या सत्तेत आल्या पाहिजेत आणि त्यांनी देशाची धुरा काही प्रमाणात तरी सांभाळली पाहिजे. हा विचार जोपर्यंत संकेतजी तुमच्यापासून सुरू होत नाही, तुम्ही माध्यमांमध्ये काम करता तोपर्यंत हे विषयाला बगल देणं चालू राहील. बरं, पुढचा प्रश्न आहे की 33 म्हणजे सॉरी हे जे विधेयक संसदेमध्ये पारित होऊ शकलं नाही, मंजूर होऊ शकलं नाही, काय कारणं वाटतंय तुमच्या विधेयकामुळे? म्हणजे ज्या अर्थाने ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष त्यांना पदावरून हटवण्यासाठी एक प्रस्ताव आला होता, तो संसदेमध्ये टिकला नाही. त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या विरोधामध्ये एक प्रस्ताव आला होता, तो त्या लोकसभेमध्ये टिकला नाही, तो मंजूर झाला नाही. मग ह्या विधेयकांमुळे विरोधकांची एकजूट झालेली वाटते का तुम्हाला? कारण 230 मतं जी आहेत ती विरोधात गेलेली आहेत. आणि इथे जर बघितलं, ही 2 उदाहरणं मी जी अगोदर दिली त्याच्यामध्ये एवढी संख्या नव्हती, म्हणजे 120-150 च्या आसपास जे खासदार आहेत लोकसभा आणि राज्यसभेतले ते एकवटले होते. इथे लोकसभेमध्ये 230 हा आकडा पार केलेला आहे. तुमच्या विधेयकाने विरोधक एकजूट झाले का असं वाटतंय का? नाही, विरोधकांना विरोधच करायचा आणि तो विरोध मोदीजींना करायचा आहे. कारण हे श्रेय मोदीजींना मिळता कामा नये. जेव्हा विरोधच करायचा असतो त्यावेळेस मग एकत्र येतातच की मला याला श्रेयच मिळू द्यायचं नाही, तर मी मला जो पटत नाही त्याच्यासोबतही उभा राहणारच की, कारण ते श्रेय मिळू द्यायचं नाहीये. 2023ला हे पारित होऊ शकलं कारण भाजप मेजॉरिटीच होती तेव्हाच. आणि पुढच्या निवडणुकीत आमच्या काही जागा कमी आल्या, जर त्या कमी झाल्या नसत्या तर आजही हे मंजूर झालं असतं की. एक लक्षात घ्या, 2023ला काँग्रेसनं समर्थन दिलं पण त्यांनी समर्थन दिलं नसतं तरीही हे विधेयक पारित झालं असतं, हे समजून घ्या. म्हणजे पण तरी आम्ही असं म्हटलं नाही की काँग्रेसने समर्थन दिलं नसतं तरी पारित झालं नाही. आज हे विधान करतोय आम्ही आतापर्यंत काय म्हणत होतो, सगळ्यांनी समर्थन दिलं. मग आत्ताही त्यांनी तेव्हा जर तुम्हाला माहिती होतं म्हणून दिलं आणि आता तुम्हाला माहितीही अडचण आहे. पण अरे ज्यावेळेस महिला येत आहेत संसदेमध्ये 29ला त्या लढतील, चला ना सगळे मुद्दे बाजूला ठेवूया.
या देशातल्या नारी शक्तीला सक्षम करूया, घराणेशाहीला छेद देऊया. आत्तापर्यंत ज्या बाईला वारसा नाही आहे अशा महिला कशा पद्धतीने येतील, त्या देश चालवतील आणि मग एखादी सर्वसामान्य स्त्री देशाची पंतप्रधान होईल अशी स्वप्न बघायची नाहीत. कारण बाई तू स्त्री आहेस, आम्हीच ठरवू काय करायचं ते. ह्या भूमिकेला कुठेतरी छेद दिला पाहिजे. संकेतजी आता थांबलं पाहिजे आणि हे समसमान महिलांना त्या गुणोत्तर 33% सुरुवात करून 50% गेलं पाहिजे. डायरेक्ट 50%वरती तर कोणीच येणार नाही हो. बरं. 33% सुरुवात करून या 29 साठी महिलांना तयार व्हायला की बाई ग आता झालंय मंजूर, लाग कामाला, आम्ही आहोत तुझ्यासोबत. नसू दे तुला राजकीय वारसा, नसू दे तुझ्याकडे पैसे, पण तुझी काम करण्याची, विचार करण्याची धमक आहे, लोकांसाठी वेळ देण्याची तयारी आहे, आम्ही आहोत तुझ्यासोबत. किती जण म्हणतील हो. पण हे जेव्हा आरक्षण होईल तेव्हा पर्यायच नसणार आहे. आता नाही कोणी म्हणत तिचे पंख छाटण्याचं काम करतात, कारण ही आली तर आपल्याला पुढे कॉम्पिटिटर उभी राहील. तिला कॉम्पिटिटर पुढच्या 10 वर्षांनी कदाचित ती म्हणणारी नाही मी तुमच्या बरोबरीत खमकी आहे लढायला, पण आजच्या घडीला नका तिला 34पर्यंत पाठवू. थांब बाई 34ला होईल, 29ला लढू द्या की तिला. मला आता तुम्ही पुन्हा माझ्यावरती आरोप कराल, पण एक प्रश्न असा आहे तुमच्या बोलण्यातून आता जाणवला तो, की सर्वसामान्य घरातील म्हणजे ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे अशा महिलांना पुढे म्हणजे आणण्यासाठीचं हे सगळं प्रयत्न आहेत. भाजपने पर्टिक्युलर, कारण आता तुम्ही भाजपचे आहात म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, इथे काँग्रेसचे व्यक्ती बसलेले तुम्ही काँग्रेसबद्दल विचारलं असतं. भाजपने किती सर्वसामान्य म्हणजे त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा महिलांना लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं, महाराष्ट्राचा विचार करता, अगदी देशाचा नाही तरी. म्हणजे सुनील तटकरे यांची मुलगी, अगदी सांगते, दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता, काय राजकीय पार्श्वभूमी आहे. आमची महाराष्ट्रातनं गेलेली स्मिता वाघ, काय राजकीय पार्श्वभूमी आहे. मेधा कुलकर्णी कोण होतं तिच्या घरातून, काय राजकीय पार्श्वभूमी आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या, काय त्यांना राजकीय पाठबळ होतं. पण एवढा तरी विचार कोणी केला का यापूर्वी ज्यांनी दिलं तर काही ना काहीतरी. निर्मला सीतारामन 10 वर्ष अर्थ खातं सांभाळत आहेत, स्वतःच्या सक्षमतेवर पुढे आलेले आहेत ना. म्हणजे ज्या महिलांना अगदीच त्यांना पार्श्वभूमी नाही असं नाही म्हणता ना, एबीव्हीपी वगैरे त्या सगळ्या संघटनातून उदाहरण म्हणून सांगितलं की अगदीच त्यांचं सामान्य आहेत आणि त्यांना अगदीच घरामध्ये कुठलीच असं वातावरण नाही आणि म्हणून त्यांना असं केलं, असतला भाग नाही. सीतारामनच्या बाबतीत स्पेशली की त्यांचं एक सामाजिक राजकीय पार्श्वभूमी होतीच त्यांची. रेखा गुप्तांना काय होती, बरोबर, दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या, स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझी मैत्रीण आहे, अरे माहिती नाही वर्षाची क्या होगा पता नाही, झाल्या ना. मग हा विचार आहे की नाही, पण कधी होईल हा विचार. ताकदीने त्यांना ज्यावेळेस आपण पुढे आणू, ते आणण्यासाठी वातावरण तयार करू आणि तिच्यावरती विश्वास ठेवू. तिच्यावर विश्वास तर ठेवा, तिला लढू तर द्या. तिला लढण्याआधीच पंख छाटायचे का तिचे, हे प्रश्न ते प्रश्न उभे करून तिच्या पंखात बळ द्यावं, तिला उंच मारू द्या. हे 33% जे राजकीय आरक्षण आहे ते महिलांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठीच हे आहे. आता ते बळ मिळाल्यानंतर या महिला किती भरारी मारतायत किंवा समाजाकडे बघतायत का. कारण मी पुन्हा सांगतोय की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला जे राजकीय आरक्षण आहे गेल्या 70-75 वर्षामध्ये त्या आरक्षणातून त्या वर्गाचा कोणताही फायदा झालेला नाही आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी ओळखलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी स्टेटमेंट केले होते. तो पुन्हा पॅक्ट रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी आंदोलनं देखील केलेले आहेत. तो एक इतिहास आहे. त्यामुळे महिलांना आरक्षण दिल्यानंतर, राजकीय आरक्षण दिल्यानंतर संपूर्ण महिला वर्गाचं, त्या समाजाचं किती फायदा होईल, किती सशक्तीकरण होईल हा एक नंतरचा मुद्दा आहे. परंतु जसं ह्या म्हणतायत की बळ तरी देणं गरजेचं आहे, पुढे आपण बघूया. तर ह्याच नोटवरती मला असं वाटतं आपण थांबूयात. तुम्ही आलात, वेळ दिलात, अगदी आमच्यावरही आरोप केलेत, हरकत नाही, परंतु मुद्दे तुम्ही स्पष्टपणे मांडले. हा ठीक आहे, तुमच्या पद्धतीने ते तुमच्या म्हणण्यानुसार ती वस्तुस्थिती आहे. मी असं म्हणेन की आरोप केलेत, हरकत नाही, पण तुम्ही स्पष्टपणे तुमची जी भूमिका आहे, पक्षाची जी भूमिका आहे ती मांडलीत आणि मनमोकळेपणाने तुम्ही बोललात. ते मी माझं एक हे म्हणतो की म्हणजे मुलाखतकार म्हणून मी एक चांगलं इथे वातावरण तयार केलं जेणेकरून तुम्ही तुमची मतं अगदी निर्धास्तपणे मांडण्यासाठी ते एक पोषक झाले. आणि हे असंच होणं गरजेचं आहे, व्यक्त व्हायला संधी द्या सगळीकडे आणि तिचं मत ऐकून घ्या. कदाचित ती चुकेल,
पडेल पण त्यातनंच शिकेल हो. बरोबर. म्हणजे कधीतरी तिला द्या की तसं वातावरण, त्या वातावरणातनं ती आज लगेच ती काही खूप चांगली होईल असं मी म्हणत बरोबर, नाही. बरोबर. टप्प्याटप्प्याने ती सुधारेल आणि खूप चांगलं देशाचं नेतृत्व करेल हा विश्वास आहे. बरं बरं, धन्यवाद मॅडम. ह्याच नोटवरती आपण ही मुलाखत संपूया. तुम्ही आलात, वेळ दिलात, आभार. आणि पुन्हा वेळ द्याल, पुन्हा अशीच चर्चा करू अशी एक अपेक्षा. नक्की संकेतजी, मनापासून धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू.